नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी भरपूर अशी पण कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जी आहे ती सुरुवातीला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ती सुकायला ठेवलेली होती. पूर्ण पाणी त्यामधलं कोरडं झालेलं आहे आणि त्यामधली आपण आता ह्या ठिकाणी अर्धी कोथिंबीर घेतलेली आहे ना, ती कट करून घ्यायचं आहे. अगदी मोठ्या आकारात कट केलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर तर कट करून झालेली आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. अगदी सोपी नेहमीचाच नाश्ता आहे पण खूप छान तयार होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 पळ्या इतका आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी हेल्दी नाश्ता आहे. 1 पळी इतका आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 सपाट पळी इतका आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच पळीनं पाव पळी आपल्याला रवा सुद्धा टाकायचा. रवा लहान आकारात घ्या किंवा मोठ्या आकारात घेतला तरी सुद्धा चालतो. आता ह्या ठिकाणी सर्व पीठ आपले टाकून झालेले आहेत. त्यामध्ये आपण जी कोथिंबीर कट करून घेतली ती टाकून द्यायचे. आता कोथिंबीर टाकून झाले की लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा, पाव चमचा इतके हळद टाकायचे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर असे मूठभर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. आता तीळ टाकून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे, जे आपले लाल तिखट मीठ टाकलेलं आहे सर्व जिन्नस एकत्र मिक्स झाले की चांगली चव येते आणि मिक्स सुद्धा व्यवस्थित होते. आता पीठ जे मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला मिक्स करायचे. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचे. घट्टसर आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. आता एकदम आपण पाणी टाकलेलं नाही, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपण हे मळून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपलं मळून झालेलं आहे. अगदी घट्ट पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ जे आहे ते आपल्याला साईडला ठेवायचं आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला पीठ भिजू द्यायचे. तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. एखादा कॉटनचा रुमाल किंवा कुठलाही कापड स्वच्छ तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. आता रुमाल आपलं धुवून झालेला आहे आणि छान आपण असं ठेवून घेतले. त्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. नेहमीचेच थालीपीठ आहेत. अगदी कुरकुरीत, अगदी भन्नाट चवीचे तयार होतात. आता हाताने आपण मोठे करून घेतलेले आहेत. त्यावरतून आपल्याला भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्यामुळे चव तर छानच येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात. नक्की टाका. आता ह्या ठिकाणी तीळ टाकल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं आणखी मोठं करून घेतलेलं आहे. तीळ जे आहे ते चिकटले जातील, गळणार नाहीत. आता मोठे मोठे आपल्याला असे होल पाडून घ्यायचे, जे की आपल्याला तेल टाकण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि आपले जे थालीपीठ आहेत अगदी कुरकुरीत बनले जातात. नेहमी आपण थालीपीठ बनवतो पण कुरकुरीत आणि चवीचे ही वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे तुम्हाला सुद्धा आवडतील. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी तवा चांगला गरम झालेला आहे. आपण त्यावरती थालीपीठ टाकून घेतलेलं आहे. त्या होलमध्ये आपण थोडं थोडं तेल टाकलेलं आहे, कारण सुरुवातीचा पहिला थालीपीठ जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं तेल जास्तीचं लागत असतं. आता एका साईडनं छान आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. दुसऱ्या साईडनं सुद्धा तसंच तेल टाकून आपल्याला चांगलं गव्हाळाचं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीनं आपण दुसरे सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहोत. थालीपीठ तर आपण छानच बनवलेले आहेत, पण आपल्याला आणखीन एक नाश्ता पाहायचा, खमंग कुरकुरीत सर्वांनाच आवडणार आहे. ते सुद्धा आता आपल्याला लगेचच पाहून घेणार आहोत आपण. आता ह्या ठिकाणी एक थालीपीठ बनवून झालेलं आहे. दुसरे सुद्धा आपण थालीपीठ असेच बनवून घेणार आहोत. आता नेहमी आपण पीठ मिक्स करून थालीपीठ बनवतोच, पण ह्यावेळेस आपण रवा टाकलेला आहे. रवा टाकल्यामुळे काय होतं, जे थालीपीठ आहेत ते मऊ पडत नाहीत आणि कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मला पाहताच लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आणि खमंग आपले हे थालीपीठ बनवून तयार झालेत. थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी बनवलेली आहे. ही चटणी कसं बनवायचं ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. अगदी छान भन्नाट खमंग झणझणीत अशी ही चटणी आहे. एक वेळेस तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. चटणी आणि थालीपीठचा आपलं प्लेट तयार झालेला आहे. अगदी सुट्टी स्पेशल आपण हा नाश्ता बनवला. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे थालीपीठ आपण टेस्ट करून पाहूया की कसे झाले आहेत. आता मी तर टेस्ट केले, तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. चला तर पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया. आता ह्या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे. कांदा जो आहे तो मी सुरुवातीला आता कट करून घेणार आहे. आपल्याला नेहमीप्रमाणेच लहान आकारात कांदा कट करून घ्यायचा आहे. थोडीशी आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे. ती कोथिंबीर सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता कोथिंबीर 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे.
तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचे। कांदा थोडासा तळला की त्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून दिलेली आहे। आता थोडंसं छान आपला तडका तळला की त्यामध्ये आपण टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचे। अगदी साध्या पद्धतीने रोजच्याच वापरातला पदार्थ आहे पण खूप सोपी पद्धत आहे। आता छान मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा इतका आपण गरम मसाला टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकायचे, अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले। लाल तिखट मीठ मसाला आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्ती करू शकतो। आता मसाले तर टाकून झाले, कांदा पण छान तळलेला आहे आणि आपली फोडणी छान तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण मिक्स डाळीचं वरण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे। ह्या ठिकाणी आपण 4 डाळी वापरलेल्या आहेत, मसूर डाळ, तूर डाळ आणि उडद डाळ। थोडीशी आपण ह्या ठिकाणी चणा डाळ सुद्धा टाकलेली आहे आणि मूग डाळ टाकलेली आहे। आता थोडंसं अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे। जसं पाहिजे आपल्याला घट्ट पातळ तसं आपण ह्या ठिकाणी करू शकतो। आता ह्या ठिकाणी आंबट गोड चवीचं आपलं हे छान वरण तयार झालेलं आहे। सोबत आपण त्यात आंबट सुद्धा टाकलेलं आहे, थोडं चिंचेचा खोड, कोथिंबीर टाकायचे भरपूर अशी आणि आपल्याला एक ह्या ठिकाणी उकळी येऊ द्यायचे। उकळी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत। आता छान आपलं मसाला सांबार तयार झालेला आहे किंवा कुठलाही दाल तडका किंवा दाल फ्राय तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता। सोबत खाण्यासाठी आपण हा पदार्थ बनवलेला आहे। वरण उकळेपर्यंत आता ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी भिजवलेले तांदूळ आणि उडद डाळ आहे। तांदूळ जे आहेत ते 3 वाट्या घेतलेले आहेत आणि 1 वाटी आपण ह्या ठिकाणी उडद डाळ घेतलेली आहे, ती आपण भिजवून घेतलेला आहे। भिजवून घेतल्यानंतर सकाळी आता आपण हे मिक्सरला काढत आहोत। मिक्सरला जसं नेहमी आपण इडली किंवा आप्पे किंवा डोशासाठी पीठ काढतो त्या पद्धतीचेच पीठ आपल्याला ह्या ठिकाणी काढून घ्यायचे। आता पीठ पूर्ण आपलं ह्या ठिकाणी मिक्सरला आता ह्या पद्धतीने काढून झालेलं आहे। दुसरं सुद्धा बॅच आपण आता अशीच काढून घेणार आहोत। पीठ मिक्सरला काढतेवेळेस आपल्याला जास्त मोठं ठेवायचं नाही किंवा रवा ठेवायचं नाही, अगदी लहान आकारामध्ये बारीक आपण आता ह्या ठिकाणी पीठ काढून घेतलेलं आहे। आता पीठ काढून घेतल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे हे पीठ आंबवणार नाही, तर आपल्याला लगेचच ह्याचे डोसे बनवायचे, कारण उन्हाळा आहे। अगोदरच तांदूळ खूप चांगले भिजलेले असल्यामुळे पीठ आंबवण्याची सुद्धा गरज नाही। आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपण मोठ्या पातेल्यात काढून घेतले, तेच आपल्या बॅटर थोडं अर्ध पीठ जे आहे ते आपल्याला साईडला दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, जे की आपल्या दुसऱ्या बॅटरचे सुद्धा आपल्याला आप्पे किंवा इडलीसाठी आपण हे पीठ ठेवू शकतो। त्यामुळे मी अर्धच या ठिकाणी पीठ साईडला घेतलेलं आहे। आता हे पीठ जे साईडला घेतले त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून थोडंसं लिक्विड टाईप करून घ्यायचे। आता ह्यामध्ये आपण अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे। गॅसवरती गरम होण्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे, त्यावेळेला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं, नंतर तेल लावण्याची इतकी गरज पडत नाही, कारण फर्स्ट टाइम जेव्हा आपण डोसा बनवतो तेव्हा आपल्याला थोडंसं तेल लावण्याची गरज असते। आता ह्या ठिकाणी तेल लावून झालं की पळीने आपल्याला असं डोसा टाकून द्यायचा। आपण ह्या ठिकाणी पळीने फिरवणार नाहीत, का आपण लगेच आपण हे पीठ तयार केले आणि लगेच आपण डोसे बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला असंच ओतून घ्यायचंय। आता ह्या ठिकाणी पूर्ण गोल आकारामध्ये येईल असं आपण पीठ ओतून घेतलेलं आहे आणि 1-2 मिनिटाकरता आपल्याला आता गॅस मिडियम ठेवून आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे। अगदी नेहमीप्रमाणेच आपण पीठ आंबवून घेतो त्याच पद्धतीचा इन्स्टंट आपला हा डोसा मस्त तयार होतो। रात्री पीठ भिजत घातलं आणि सकाळी मिक्सरला काढून लगेच बनवतो, खूप कमी वेळ लागतो आणि छान आपले झटपट असे डोसे पण तयार होतात। आता ह्या ठिकाणी डोसा तर पाहू शकता अगदी छान तयार झालेला आहे। सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी आपण बटाट्याची भाजी पण करून घेतलेली आहे, सांबार घेतलेला आहे आपण बनवून घेतलेला आहे, आणि चटणी सुद्धा मी अगोदर बनवून ठेवलेली आहे। ही चटणीचा व्हिडिओ सुद्धा मी अगोदर अपलोड केला आहे, ती कशी बनवायची ते सुद्धा नक्की ट्राय करा आणि नक्की पाहून घ्या तुम्ही। आता ह्या ठिकाणी आपलं दुसरं सुद्धा प्लेट नाश्ता तयार आहे। आता हे सुद्धा आपण टेस्ट करून पाहूया की आपले हे इन्स्टंट डोसे कसे झाले आहेत। अगदी भन्नाट खमंग चवीचे आपले डोसे आहेत। तुम्ही सुद्धा एक वेळेस असे नाश्ते नक्की ट्राय करा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।